आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH हेडलाइन्स प्रस्तुत करता TJSB सहकारी बँक लिमिटेड, मल्टी स्टेट शेड्यूल बँक, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा. टीईटी पेपर फुटीसह विविध मुद्द्यावरून अधिवेशन वादळी होण्याची शक्यता. विधान परिषद उपसभापती निवडणुकीला मुहूर्त. सभापती राम शिंदे आज करणार निवडणूक कार्यक्रमाची घोषणा. महायुतीकडून पुन्हा नीलम गोऱ्हेंना संधी मिळण्याची शक्यता. धाराशिवमध्ये ओमराजेंचा समाचार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे साईंच्या शिर्डीत. बंडखोर खासदार भाऊसाहेब वागचौरेंवर काय बोलणार याकडे लक्ष. शेतकरी कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार पुन्हा मैदानात. संभाजीनगर जालना महामार्गावर करणार चक्काजाम. टीईटी पेपर फुटीमागे राष्ट्रीय रॅकेटचा संशय. तपासात दिल्ली आग्र्यातल्या दोघांची नावं समोर, तर 3 आरोपींना भिवंडी कोर्टाकडून 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल. दोषी नराधम भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप. कोर्टाच्या निकालाकडे राज्याचं लक्ष. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल. चेतन चौधरीची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपींना आज न्यायालयात हजर करणार. पोलीस सिया आणि चेतनची कोठडी वाढवून मागणार. भायखळा विषारी कॅप्सूल प्रकरणात आरोपी फय्याजच्या चौकशीतून हादरवणारी माहिती समोर. पत्नी सोडून गेल्यानं सुडाच्या भावनेतून कॅप्सूल वाटप. समाजाबद्दलच्या द्वेषातून कृत्य केल्याचं उघड. राज्यात पुढील 6 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानं राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार. मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा. जळगावातील हातनूर धरणाचे 2 दरवाजे 0.5 मीटरनं उघडले. धरणातून 2543 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज प्रस्थान. पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार. हजारोंच्या संख्येनं वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल. उपमा खानविलकर आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली मोठी बातमी नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणासंदर्भातली. आज पुणे कोर्टामध्ये या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणात आरोपीला आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आता या नराधमाला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भातल्या महत्त्वाचे तपशील आपण जाणून घेणार आहोत या बातमीपत्रात. दुसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे आजपासून पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होतोय. यावेळी विरोधक विविध मुद्द्यांवरून आक्रमक होऊ शकतात. टीईटी पेपर फुटी प्रकरणावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. यावर सरकारची भूमिका नेमकी काय आहे याकडे आता लक्ष लागलेलं आहे. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे सध्या उद्धव ठाकरे हे बंडखोरांच्या मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. धाराशिव नंतर आज आता उद्धव ठाकरे साईंच्या शिर्डीमध्ये आहेत. खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या शिर्डी मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान वागचौरेंवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष आहे. तेव्हा या संदर्भातले देखील तपशील आपण जाणून घेणार आहोत. तर या सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोतच आणि त्याचबरोबर आमच्या रिपोर्टर्स बरोबर पण जोडले जाणार आहोत. आणि त्यासाठी पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा आठवडा आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणात विरोधक आज आक्रमक होतील. काय नेमकी विरोधकांची आजची रणनीती असणार आहे पावसाळी अधिवेशनाची जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख त्यासाठी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाची बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरेंचा दौरा. आज बंडखोर भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघामध्ये हा दौरा असणार आहे. या दौऱ्यावर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव जे सध्या आपल्याबरोबर शिर्डीमधून जोडले गेलेले आहेत.
त्याचबरोबर महत्त्वाची बातमी ती म्हणजे नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणासंदर्भातली आज या संदर्भातला निकाल लागणार आहे. आरोपीला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि या घडामोडीवर लक्ष ठेवण्यात पुण्यामधून आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे. निलेशकडून आपण आणखी तपशीलवार माहिती जाणून घेऊया. त्याचबरोबर रोहित पवारांचं शेतकऱ्यांसाठी आज संभाजीनगरमध्ये आंदोलन आहे. काय नेमकी या आंदोलनाची आजची स्ट्रॅटेजी आहे जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी संभाजीनगरवरून विशाल करोळे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तेव्हा या बातम्या आपण सविस्तर पाहूया आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सुरुवातीला बातमी ती म्हणजे नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणासंदर्भातली. आज आरोपीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये भीमराव कांबळे हा दोषी आहे. नराधम भीमराव कांबळेला त्यामुळे आता फाशी की जन्मठेप न्यायालयाच्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारा पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये कोर्टाकडून आज निकाल येणार आहे. या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टानं दणका दिलाय. पुणे विशेष न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलेलं आहे. 1 मे 2026ला या आरोपीनं चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या आरोपीनं वासरू दाखवण्याचा आणि खाऊ देण्याच्या बहाण्यानं तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा निर्घृण खून केला होता. त्यानंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिचा मृतदेह लपवलेला होता. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी भीमराव कांबळेला पकडण्यात आलं. या प्रकरणात कोर्टानं आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलंय आणि आज आता या आरोपीला शिक्षा ठोठावली जाणार आहे. दोषी नराधम भीमराव कांबळेला फाशी होणार की जन्मठेप कोर्टाच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे थेट पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेले. जाणून घेऊया निलेशकडून या संदर्भातले तपशील. निलेश, 29 तारखेपर्यंत कोर्टानं हा निकाल राखून ठेवलेला होता. त्यामुळे आजचा दिवस हा निकालाचा असणार आहे. नसरापूर प्रकरणामध्ये एकंदरीत संपूर्ण राज्याला प्रतीक्षा आहे निकालाची, कारण जन्मठेप की फाशी याबाबत आज हा निकाल लागणार आहे. अनुपमा, जर बघितलं तर ही घटना जी आहे ती 1 मेची आहे आणि 1 मे ते आज म्हणजे अवघ्या 60 दिवसांमध्ये हा निकाल जो आहे तो जाहीर केला जातोय. खरं तर हा दुर्मिळातला दुर्मिळ हा केस आहे आणि असे संदर्भ जे आहेत ते सरकारी वकील जे आहेत अजय मिश्रा यांनी या कोर्टासमोर मांडलेला आहे. खरं तर मागच्या सुनावणीमध्ये जर बघितलं तर जो आरोपी आहे भीमराव कांबळे याला आपण काही गुन्हा केलेला आहे ह्या गुन्ह्याची पार्श्वभूमी सांगून त्याच्यावर दोष आहेत ते सिद्ध करण्यात आले होते आणि त्यानंतर आता आजचा दिवस जो आहे तो आता शिक्षा सुनावण्याचा आहे. त्यामुळे आज त्याला नेमकी कुठली शिक्षा सुनावली जाईल, फाशी की जन्मठेप? खरं तर ज्या पद्धतीने सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे, जे संदर्भ जोडलेले आहेत, 12 संदर्भ या ठिकाणी त्यांनी जोडलेले आहे की ही जी घटना घडलेली आहे ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. त्या अनुषंगाने त्याला कठोरातली कठोर शिक्षा ही होणं गरजेचे आहे. कारण असे कृत्य करणाऱ्या आरोपींना यापुढे चाप बसावा हा मेसेज हा समाजामध्ये जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं या शिक्षेकडं गांभीर्याने पाहिलं जात आहे. त्याचबरोबर राज्य सरकार असेल किंवा गृह विभाग असेल या सगळ्या खात्याने या ठिकाणी या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं पुरावे असतील किंवा युक्तिवाद असेल या सगळ्याचा विचार केला तर कदाचित आज कोर्ट जी आहे ती फाशीची शिक्षा देण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते. मात्र ह्या 2 गोष्टी आहेत, एक तर जन्मठेपीची पण शिक्षा होऊ शकते किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. मात्र ज्या पद्धतीने सरकारी वकील यांनी बाजू मांडलेली आहे आणि जे पुरावे सादर केलेले आहे, महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये या घटनेचा किंवा अशा घटना घडू नये यासाठी कठोरातली कठोर शिक्षा होणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे कदाचित आज नेमका कोर्ट निर्णय काय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र कायदेतज्ञ आहेत किंवा समाजामधले काही मंडळी आहेत त्यांचं म्हणणं आहे की कदाचित या घटनेमध्ये फाशीची शिक्षा अगदी काही वेळामध्ये हा सगळा निकाल अपेक्षित आहे. निलेश, जरूर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेले होते. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे आजपासून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला आता सुरुवात होणार आहे आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सभागृहामध्ये जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफी सरसकट न झाल्याचा हा आरोप होतोय.
बँकांच्या तांत्रिक अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याचा मुद्दा विरोधक आक्रमकपणे मांडण्याची शक्यता आहे. तर टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. याशिवाय शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा कथित पैसे मागतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्यावरून सुद्धा सभागृहात वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे आता अधिवेशनाचा दुसरा आठवडा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत वादळी ठरण्याचे संकेत दिसत आहेत. आणि या सगळ्या घडामोडींवर आमचे प्रतिनिधी ओम देशमुख लक्ष ठेवलेत. आपण थेट जाऊया ओमकडे, जाणून घेऊया काय नेमकी आज दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाची स्ट्रॅटेजी असणार आहे. ओम, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत विरोधकांच्या हातात, त्यामुळे आता दुसरा आठवडा आणखी वादळी ठरेल असं एकंदरीत या मुद्द्यांवरून दिसतंय. पहिला दिवस अनेक अर्थांनी महत्वाचा ठरतोय, कारण मागच्या 2 दिवसांमध्ये ज्या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रात घडल्या, मुख्यत्वे 2 महत्वाच्या गोष्टी घडल्या ज्यामध्ये खरं तर मोठा वादंग विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आज होऊ शकतो. एक तर टीईटीच्या पेपर फुटीचा जो प्रकार भिवंडीमध्ये झाला आणि त्यामुळे जो काही वाद निर्माण झाला किंवा ज्यावरून जे आरोप होत आहेत तो मुद्दा प्रकर्षाने चर्चेला जाऊ शकतो. दुसऱ्या बाजूला राजेश क्षीरसागर जे शिवसेनेचे आमदार आहेत आणि खरं तर एका बाजूला शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्यामध्ये होत असताना, शेतकरी त्यासाठी आंदोलन करत असताना, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे कामाच्या बदल्यात टक्केवारी मागत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आणि या सगळ्या संदर्भात आज विरोधकांकडनं सुद्धा एक मोठं या ठिकाणी आवाज उचलला जाऊ शकतो. आणखीन काही महत्वाचे मुद्दे आहेत. खरं तर तिसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात सुद्धा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आदेश दिलेले आहेत की या बदल्यांच्या संदर्भात जी कारवाई असेल त्याला ब्रेक लावण्यात यावा. अशा प्रकारच्या अनेक मुद्द्यांचा समावेश आज विरोधकांकडनं आपल्या सगळ्या कामकाजाच्या दरम्यान केला जाऊ शकतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी आत्महत्येचा आहे. शेतकरी आत्महत्येच्या अनुषंगानं रोहित पवारांकडनं पुन्हा एकदा आंदोलनाचा प्रयत्न केला जातोय. यापूर्वी त्यांनी पंढरपूरमध्ये आंदोलन केलं होतं, आज त्यांचं आंदोलन आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा, खरं तर शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन सुद्धा जून अखेरपर्यंत सरकारनं दिली होती. जून अखेरपर्यंत आणि कर्जमाफी करू हा शब्द सरकारने दिला होता. त्याला आता कुठेतरी या जो त्यांचा जो कालावधी होता तो पूर्ण होताना पाहायला मिळतो. त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी, टीईटीचा मुद्दा, त्यासोबतच शिवसेनेच्या आमदारांकडनं लाच घेतानाचा कथित व्हिडिओ, या सगळ्या गोष्टींचा वापर विरोधकांकडनं कशा प्रकारे केला जातोय की पुन्हा एकदा विरोधक काहीसे निष्प्रभ ठरतात. आपण पाहतो की गेल्या 2 अधिवेशनापासून 2 वर्षापासून खरं तर विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेता नसण्याची कमी जी आहे ती भासवते आहे. परंतु काही मोजके अपवाद घडले, विजय वडेट्टीवार असतील किंवा भास्कर जाधव यांचे असतील, यांच्यासारखे जर आमदार सोडले तर विरोधकांकडनं सुद्धा फार कोणी आवाज उठवताना दिसत नाहीये. त्यामुळे विरोधकांचा सूर हे सगळे मुद्दे हाताशी असताना नेमकं कशा प्रकारे असतोय ते सरकारला अडचणीत आणतायत की पुन्हा एकदा बाय दिला जातोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. इकडे विधान परिषद उपसभापती निवडणुकीची आज घोषणा होणार आहे आणि सभापती राम शिंदे या संदर्भातली घोषणा करणार आहेत, या निवडणुकीची घोषणा करणार आहेत. महायुतीकडून पुन्हा त्यामुळे नीलम गोऱ्हेंना आता संधी मिळतीये का हे पाहायचंय. गेल्या खरं तर अनेक दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागलेलं विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडीच्या प्रक्रियेकडे आणि या प्रक्रियेला अखेर आता सुरुवात झाली आहे. परिषदेचे सभापती राम शिंदे या संदर्भातली आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करतील आणि विधान परिषदेच्या सोमवारच्या कामकाजात या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वी संपलेला आहे. त्यानंतर आता उपसभापती पदाची निवडणूक कधी होतीये याकडे राजकीय वर्तुळामध्ये मोठी उत्सुकता होती. आता सभापतींकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्यानं प्रक्रियेला आता औपचारिक सुरुवात होणार आहे. राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची बातमी, खरं तर सगळ्यांचं लक्ष या बातमीकडे, ते म्हणजे उद्धव ठाकरेंचा दौरा. आज दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे आणि शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता मेळावा आहे. भाऊसाहेब वागचौरेंवर आज आता ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल. ते मेळावा आधी उद्धव ठाकरेंची एक पत्रकार परिषद आहे. उद्धव ठाकरे आज खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या शिर्डी मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. कार्यकर्ता मेळाव्याआधी ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि ठाकरेंच्या बंडखोरांच्या मतदारसंघातल्या दौऱ्याची आज शिर्डीमध्ये सांगता होणार आहे. उद्धव ठाकरे भाऊसाहेब वागचौरेंबद्दल काय बोलतात याकडे लक्ष असेल. दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा लवकरच शिर्डीमध्ये सभा घेणार आहेत. त्या ठाकरे आज काय बोलणार आणि ठाकरेंच्या टीकेला शिंदे त्यानंतर काय उत्तर देणार याकडे शिर्डीकरांचं, तिथल्या मतदारसंघातल्या मतदारांचं लक्ष असेल.
भाऊसाहेब आता आल्यानंतर आता त्यांच्या सभेला कोण जायचं? मंगलकर यालाच आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, भाऊसाहेब तुम्ही चिंता करू नका. तुम्ही ज्या विश्वासाने इथं आलेला आहात, तुम्हाला तुमचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचं मी स्वागत करणार. तिकडे सभेमध्ये पुन्हा मेळावा घेऊ त्याच्यामध्ये. पण मी आपल्याला तर बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा हा दौरा सुरू आहे. शिर्डीमध्ये आता उद्धव ठाकरे पोहोचलेत आणि या दौऱ्याबरोबर आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव सुद्धा प्रवास करतात. आपण थेट जाऊया स्वप्नीलकडून जाणून घेऊया काय नेमकं आज वातावरण शिर्डीतलं आहे. स्वप्नील, उद्धव ठाकरेंचा दौरा आता शिर्डीमध्ये पोहोचलाय. आज त्यांच्या दौऱ्याची सांगता होणार आहे आणि भाऊसाहेब वागचौरेंवर काय नेमकी टीका होतीये याकडे खरं तर मतदारसंघातल्या मतदारांचं सुद्धा लक्ष आहे. नक्कीच उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे 5 खासदारांवरती निशाणा साधला होता, नंतर आता 6वा खासदार म्हणजे भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघामध्ये शिर्डीत उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत. यापूर्वी यवतमाळ, वाशिम, धाराशिव, परभणी आणि हिंगोलीमधील जाऊन त्या मतदारसंघातील खासदारांवरती निशाणा साधला होता. ओमराजे निंबाळकर यांच्यावरही धारदार शब्दामध्ये निशाणा साधला. एकूणच आज भाऊसाहेब वागचौरे यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण खासदारांची बैठक जी बोलावण्यात आली होती त्या बैठकीमध्ये भाऊसाहेब वागचौरे हे ऑनलाईन उपस्थित होते असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र ते उपस्थित नव्हतं असं काही समर्थकांकडून सुद्धा सांगण्यात येतं. मात्र यानंतर आता उद्धव ठाकरे त्यांच्या मतदारसंघात आलेले आहे. भाऊसाहेब वागचौरे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे अनेक गोष्टी खासदारांबद्दल बोलले आहेत. त्यामुळे भाऊसाहेब वागचौरे यांच्या संदर्भात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण शिर्डी हा उद्धव ठाकरे यांच्या देखील जिव्हाळ्याचा विषय आहे. यापूर्वी अनेकदा शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे आलेले आहेत, संजय राऊत सुद्धा आलेले आहेत. मात्र आज उद्धव ठाकरे आलेत ते म्हणजे भाऊसाहेब वागचौरे यांच्या विरोधात. एकूणच मतदारांशी माफी मागितल्यानंतर भाऊसाहेब वागचौरे यांची काही प्रकरणं सुद्धा उद्धव ठाकरे जे आहेत ते उघडकीस आणण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून भाऊसाहेब वागचौरे यांच्या संदर्भात जी वक्तव्य केली जात आहेत याला कुठेतरी आज उत्तर हे उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृतपणे दिलं जाणार आहे. यापूर्वी स्थानिक मतदार असतील, स्थानिक आमदार असतील यांची सुद्धा उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत आणि काही माहिती आहे ते जाणून घेणार. मात्र त्यापूर्वी शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा हा सुरू होणार आहे. तो म्हणजे साईबाबांच्या दर्शनानंतर यानंतर उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल होतील. त्यामुळे साईबाबाच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरे नक्की साईबाबाच्या चरणी काय मागतात शिर्डीकरांसाठी आणि त्यानंतर मतदारांसमोर काय घेऊन जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल. नक्की स्वप्नील, जरूर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. स्वप्नील जाधव आमचे सहकारी आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. इकडे शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवार आता पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ते आंदोलन करणार आहेत. संभाजीनगर जालना महामार्गावर ते चक्का जाम करणार आहेत. पंढरपूरमधल्या अन्नत्याग आंदोलनानंतर आता संभाजीनगरमध्ये चक्का जाम आंदोलन रोहित पवार करणार आहेत. तर रोहित पवार शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी सध्या आक्रमक होत आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज त्यांचं आंदोलन असणार आहे. शेतकरी कर्जमाफीच्या या मुद्द्यावरून रोहित पवारांनी आक्रमक पाऊल उचललेलं आहे. याआधी पंढरपूरमधलं त्यांचं आंदोलन चांगलंच गाजलं, त्यानंतर ठिकठिकाणी त्यांच्या आंदोलनं होतच आहेत आणि आज आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन आहे. आज संभाजीनगर जालना हा महामार्ग ते रोखणारे चक्का जाम करणार आहेत. आपल्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारचं सध्या खरं तर अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये सुद्धा मुद्दे मांडणं तितकंच गरजेचं आहे. मात्र रस्त्यावर उतरून रोहित पवारांचं हे आंदोलन आज सुरू असणार आहे. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी या संपूर्ण आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. जाणून घेऊया विशालकडून या संदर्भातले आणखी महत्त्वाचे तपशील. विशाल, आज चक्काजाम आंदोलन होणार आहे, महामार्ग रोखणार आहेत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रोहित पवार. काय नेमकी स्ट्रॅटेजी आजची असणार आहे? इकडे सभागृहात सुद्धा प्रश्न मांडणं तितकंच गरजेचं आहे. अनुपमा, राज्य सरकारनं कर्जमाफी देण्याची घोषणा केली, मात्र ही कर्जमाफी फसवी असल्याचं रोहित पवार आणि विरोधकांचं म्हणणं आहे. सरकारनं जे निकष, जे अटी लावलेले आहेत त्या सगळ्या अटींमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, उलट शेतकऱ्यांची फक्त फसवणूक केली अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे. पंढरपूरमध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर अन्नत्याग आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करा अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली. तिथं मंत्री गेले, त्यांनी आश्वासन दिलं, मात्र मंत्र्यांनी दिलेलं हे आश्वासनसुद्धा फसवं असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता आजपासून पुन्हा आंदोलनाला ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरुवात करणार आहे. गेला आठवडा रोहित पवार संपूर्ण मराठवाड्यात फिरले, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि या सर्व शेतकऱ्यांना आता आंदोलनाच्या बाजूला उभं राहावं अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलं आहे. आणि या आंदोलनाची सुरुवात आज छत्रपती संभाजी
संभाजीनगरच्या जालना रस्त्यावरनं करणार आहे. इथं मोठ्या प्रमाणात बैलगाड्या घेऊन येणार आहे अशा पद्धतीचं आयोजकांनी सांगितलेलं आहे. दुपारी 11 ते 12 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल. या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे सुद्धा सहभागी होणार आहे. सोबतच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमधून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता मराठवाड्यातनं छत्रपती संभाजीनगरमधनं रणशिंग फुंकणार असल्याचं हे चित्र आपल्याला म्हणावं लागेल. अनुपमा. निश्चितच 11 नंतर या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. विशाल, जरूर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी चर्चा करूया आंदोलनासंदर्भातले आणखी तपशील आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. विशाल कळवे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर आज हे एक मोठं आंदोलन असणार आहे, कारण रोहित पवार यांच्याबरोबर सुप्रिया सुळे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा या आंदोलनामध्ये आज सहभागी होतील अशी माहिती कळते. जाऊया पुढच्या बातमीकडे. इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवं राजकीय समीकरण सध्या पाहायला मिळतंय. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तसंच ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा बँकेतल्या महायुतीच्या पॅनलमध्ये सहभाग घेतल्यानंतर ते महायुतीच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर दिसून आले. एकीकडे महाविकास आघाडीचं स्वतंत्र पॅनल मैदानामध्ये आहे आणि दानवे यांनी महायुतीसोबत जाण्याचा हा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे शिवसेना फुटीच्या मुद्द्यावर ते सातत्यानं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर टीका करत असतात. मात्र त्याच गटातले आमदार आणि खासदारांसोबत ते एकाच व्यासपीठावर दिसतात. त्यात त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत आता विविध चर्चा रंगू लागलेल्या आहेत. जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी नाशिकमधून. संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं आज त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि पालखीसाठी आकर्षक रथ तसंच मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पालखीसाठी हजारोंच्या संख्येनं वारकरी आता त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत. रस्ते खोदकामामुळे यंदा पालखीच्या पारंपरिक मार्गामध्ये बदल करण्यात आलाय. खोदलेला रस्ता आणि त्यात पावसामुळे झालेला चिखल यामुळे वारकऱ्यांना चालण्यात अडचणी येत आहेत. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जाणून घेऊया सागरकडून या संदर्भातले आणखी काही महत्त्वाचे तपशील. सागर, आज संत निवृत्तीनाथांची ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतेय. हजारोंच्या संख्येनं खरं तर वारकरी या दिंडीमध्ये सहभागी होत असतात. काय सगळं वातावरण दिसतंय, तसंच रस्त्यांचा एक मोठा प्रश्न सध्या भेडसावतोय. नक्कीच. खरं तर मी आता हे त्र्यंबकेश्वरमधल्या ह्या निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराजवळ आहे आणि इथे जर बघितलं तर दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि या निमित्तानंच संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. ह्या तुम्ही पालखीमध्ये जर बघितलं तर सध्या ह्या पालखीची तयारी सुरू आहे. निवृत्तीनाथ महाराजांचे पावलं जे आहेत ते पादुका यामध्ये ठेवल्या जातील आणि यानंतर या त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी घेऊन नंतर पुन्हा 2 वाजेच्या सुमारास हे पालखीमध्ये ठेवून पुढे प्रस्थान करण्यात येणार आहे. खरं तर हजारोच्या संख्येमध्ये सगळे वारकरी जे आहेत ते आता निवृत्ती महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की शेकडो भाविक जे आहेत ते आता त्र्यंबक नगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 2 वाजेच्या सुमारास गिरीश महाजन असेल, त्याचबरोबर ती मनसे नेते अमित ठाकरे हे सुद्धा या त्र्यंबक नगरीमध्ये पोहोचणार आहेत आणि इथूनच ते ह्या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थिती दाखवणार आहेत. त्याचबरोबर ती ह्यावेळेस त्र्यंबक नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव असणार आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये गिरीश महाजन, अमित ठाकरे असणार आहेत. यामुळे हजारोच्या संख्येमध्ये देखील वारकरी यामध्ये उपस्थित असल्याचं माहिती आपल्याला मिळते आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत आणि नाशिकहून त्र्यंबकच्या दिशेने येणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. यामुळे पालखी मार्गात काही प्रमाणात बदल करण्याची माहिती जी आहे ती देखील देण्यात आलेली आहे. मुळे सध्या तरी ही जी पालखी जी ज्या पारंपरिक मार्गावरून जात असते तिथून न जाता तिला पर्यायी मार्ग देखील देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या सोहळ्याला काही अडचण होऊ नये यासाठी देखील प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या या आषाढी एकादशीपर्यंत जाणाऱ्या पायी
पायी जाणाऱ्या ह्या वारकऱ्यांची देखील सोय जी आहे ती जी. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. काही वेळातच गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर अमित ठाकरे असतील, या ठिकाणी पोहोचणार आहे. त्या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी स्थळाची समाजस्थळी दर्शन घेणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास या त्र्यंबक नगरीवरून ही पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. यामुळे ही सगळी जी तयारी आहे ती प्रशासनाच्या वतीनं आणि त्याचबरोबर मंदिराच्या प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. धन्यवाद सागर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट त्र्यंबकेश्वर मधून जोडले गेले होते. तर हजारोंच्या संख्येनं वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये आता दाखल झालेले आहेत आणि दुपारी 2 वाजता पालखीचं प्रस्थान आता होणार आहे. जाऊया पुढच्या बातमीकडे. राज्यात आजपासून आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे आणि मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हा अंदाज आहे. 2 ते 9 जुलै दरम्यान उत्तर महाराष्ट्रासह गुजरातमध्ये जोरदार पावसाचा हा अंदाज देण्यात आलाय. जुलैचा पहिला आठवडा चांगला पाऊस बरसेल असा अंदाज आहे. तर आजपासून पावसाचा जोर राज्यात वाढणार आहे. हवामान विभागानं हा अंदाज दिलाय. आजपासून 2 जुलैपर्यंत मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हा अंदाज देण्यात आलाय. त्यानंतरही आठवडाभर पाऊस चांगला बरसणार आहे असा अंदाज आहे. त्यामुळे जून जरी कोरडा गेलेला असला तरी जुलैमध्ये पावसाची सगळी कसर भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जाते. बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामानातल्या बदलामुळे राज्यात चांगल्या पावसाचा हा अंदाज आहे. तेव्हा कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे ते एकदा आपण पाहूया. तर मुंबई, ठाणे आणि पुणे या ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, त्याचप्रमाणे नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई, ठाणे आणि पुणे याही ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे. तर यवतमाळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. पावसामुळे पिंपळगाव, आसेगाव, देवी मार्ग हा बंद झाला. पुलावरून पाणी वाहत होतं त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद झाला. यवतमाळमधल्या कमी उंचीच्या पुलांचा मुद्दा त्यामुळे आता ऐरणीवर आलेला आहे. पिंपळगाव, आसेगाव, देवी मार्ग हा बंद होता. पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होतं. गावकऱ्यांचा तसाच खरं तर प्रवास यामधून झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यवतमाळमधल्या कमी उंचीच्या पुलांचा मुद्दा त्यामुळे पुन्हा एकदा आता ऐरणीवर आला आहे. राज्यात सध्या सर्वदूर पाऊस आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट पण आहे आणि यवतमाळमधली आपण ही पावसाची दृश्य पाहतोय. इकडे जळगावच्या भुसावळमध्ये हातनूर धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि या मुसळधार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यामध्ये आता चांगलीच वाढ झाली आहे आणि धरणाचे 2 दरवाजे 0.5 मीटरनं उघडण्यात आले. हातनूर धरणामधून 2543 क्युसेक वेगानं आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय आणि हातनूर धरणामध्ये सध्या 48.82% उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. आणि आता पाहूया जिल्ह्यातल्या बातम्या आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून. टीईटी पेपरफुटी विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये पेपरफुटी विरोधात मनसे आंदोलन करणारे वारंवार पेपरफुटीच्या घटनांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेसमोर मनसेचं आज आंदोलन होणार आहे. पुणे जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. आंबेगाव तालुक्याला पावसानं चांगलं झोडपून काढलं. पारगाव, निरगुडसरमध्ये शेतीला अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं. दमदार पावसामुळे बळीराजा आता सुखावलाय. शेती मशागतीच्या आणि पेरणीच्या कामांना आता वेग येणार आहे. पर्यटन नगरी लोणावळ्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलं. लोणावळ्यामध्ये मागच्या 24 तासात तब्बल 131 मिलीमीटर पाऊस बरसला. यंदाच्या मोसमातला सर्वाधिक पावसाची ही नोंद झाली आहे. मात्र लोणावळ्यात यंदा आतापर्यंत अवघा 393 मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत तब्बल 1885 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीवरून सुरू असलेला वाद अखेर मिटलाय. माऊलींच्या रथाला यंदा आळंदीतील रानवडे कुटुंबातील 3 बैलजोडीला मान मिळाला. पिंपरी चिंचवड महापालिका पाणी पुरवठ्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी तब्बल 550 कोटी रुपयांच्या ठेवी मोडणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातल्या पाण्याची गरज लक्षात घेऊन हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून. मान्सून उशीर आलाय त्यामुळे येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात पावसाचं प्रमाण अजूनही कमी आहे. शासनाकडून टँकरनं पाणी पुरवठा अजूनही सुरू ठेवण्यात आलाय. समाधानकारक पाऊस आणि नैसर्गिक जलस्रोतांना पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर शासनाकडून टँकर बंद केले जातील. येवल्यात गोपालकृष्ण उत्सव आणि महालक्ष्मी माता उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं शहरातून महालक्ष्मी मातेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. गरबा खेळत मिरवणुकीमध्ये महिलांनी देखील सहभाग घेतला. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये सराफा दुकानातून बनावट अंगठी देऊन सोन्याची अंगठी चोरण्याचा प्रयत्न एका महिलेनं केला. दुकानातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महिलेचा हा डाव फसला. संपूर्ण घटना दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली. नाशिकच्या येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. शिवसेना भाजपमधल्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केला आणि या प्रवेश सोहळ्याशी सर्वत्र चर्चा रंगली. येवला शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. शहरातल्या देवीखुंट परिसरामध्ये 2 मेडिकल चोरट्यांनी फोडली आहे. दरम्यान मेडिकलमधून काय चोरी झालं याचा उलगडा अजून झाला नाहीये. मात्र चोरट्यांच्या तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी मेडिकल मालकांनी केली आहे. बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. राज्य शासनानं 7 मोठ्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी प्रकल्प आणि अहिल्यानगरमधील मुळा प्रकल्पाचा समावेश आहे. या जायकवाडी तसंच मुळा प्रकल्पातील गाळ काढला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या 34,000 विद्यार्थ्यांपैकी केवळ 1,49,000 विद्यार्थ्यांनीच 25 जूनपर्यंत प्रवेश निश्चित केला. त्या प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून ओपन टू ऑल ही विशेष फेरी सुरू होतीये. विद्यार्थ्यांसाठी खुली फेरी आधार ठरणार आहे. आणि या बातम्यांसह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.